बाबू लवकर अरे लय दम लागला थांबला भाई बँकेवाले कवा येते हो बँक काय फायनान्स काय तुम्हाला म्हणत होते नीट आहे घाला कर्ज काढू नका आता काय मी काय माझ्यासाठीच काढलं काय कर्ज तुमच्या पायी माही पळती हुई थोडी झाली जा तुम्ही लापा मी लक्षात होती आता काळजी करू नको तू मध्ये जाऊन बस मी इकडे उभा राहतो लक्ष देतो मी हायला भाऊ अरे भाई दमपुरा झाला काय बरं थोडा थिडका नाही ना रे 25,000 रुपये कुठून आणा मग आता काय डोकं लावा मला तर तेच कळलं नाही डाग नाही ठेवले अंगावर का काहीच नाही हा हं? बरं तू मध्ये थांब थोड्या वेळ जाय बघायला इकडं पाहिलं ना आवाज करता ना एखादा आवाज आला तर इकडे यायला चुकणार नाही ना भरोसा नाही त्यांचा मी गपचिप बसून राहतो चोळीतो हा सोडा नाही तर नका तंबाखू चोळीतोय तंबाखू तिकडे बसा चोळीत तुम्ही पारी आवाज न करू अरे शांत बस आईला डोक्याची पार माया सुटून गेली मावाल्या बायको मा नावानी बॉम्ब मारू राहिली का आता मी तिच्या नावाने बॉम्ब मारू ती म्हणते तुम्हाला काय काम नाही जात ही त्याच्यात सहभाग नाही झाला काय पैसे आणले काही ही घेती हा हिला नखरा हिला खर्चायला हिला साड्या हिला दुनियादारी त्या पैशामध्ये सहभागी तू पण आहे का मी एकटाच आहे का काय मा नावाने बॉम्ब मारू राहिली तू आणि ते आले घरी का मग इकडं गोठे का पळत हिंडायचं आता कुलूप लावून आला आता जातील झक मारून कशी कवाय ना ती आईला काय करावं बा आता मात ना त्याच्या आईला मला तर आता जसं काय चक्कर याचं काम झालं आहे मावलं अरे हा मग एक जोडीदार आहे त्याला कॉल करतो मी तो काहीतरी आयडिया देईल मला या बाबतीमध्ये पाहतो बाबू सगळं वाटोळं झालं फार बायको म्हणते मी हे केलं आणि मी म्हणतो तिने केलं नक्की कोणाचा विषय तेच कळत नाही आता जाऊ दे अरे बाबा लाग रे हॅलो हॅलो हां विशाल बोला बाबा अरे यार अरे लय आता काय बोलावं काय नाही तो अशी आता मला विचार पडला थांब मी काय म्हणतो लय मोठ्या प्रॉब्लेममध्ये रे काय प्रॉब्लेम मध्ये माझे पैसे कधी देत ते सांग मला अरे बाबा तुझ्या पैशाचं मरू दे त्या पैशाला झड पण लाव एकदाची पण अरे मागं फायनान्सवाले घरी आले आणि बायकून मी डायरेक्ट तुला सांगतो गोठ्या का पळत आलोय आम्ही अरे लय ना कर्जबाजारी झालो इतका कर्जबाजारी का तुला सांगतो ना मला रात्रीची झोप लागत नाही रे माझ्यावर किती कर्ज झालं तुला माहिती आहे ना बरं जाऊ दे एवढ्या तरी सहकार्य कर ना यार माझ्यावर किती कर्ज झालं तुला माहिती आहे का किती 27 लाख रुपये कर्ज झालं अरे तो धंदा पाणी चालू आहे मा काय बुचका इड काहीतरी थोडं तू कर ना धंदा पाणी चालू माझ्यासारखं काय धंदा पाणी करा काय डोकं काय काय काहीच नाही करायचं सांग मग काय मित्र परिवार आहे ना आपला हा पहिले तुला तर बायकोला मनवायला लागेल मानवायला लागेल म्हणजे हां तर बायकोला म्हणायचं मी बाहेरून कस्टमर आणून देईन तू त्यांना खुश करायचं काम कर काय म्हणजे तिला मानवायचं आणि धंद्याला लावायचं धंद्याला अरे पण इज्जत काय केली आपली इज्जतीचा पंच तिथं काहीच पंचनामा होत नाही काहीच होत नाही ऐक तुला मी सांगतो सांग ना मी गेल्या 3-4 वर्षापासून करून राहिलो हा. आता जवळपास माझ्याकडे 70 लाख 70 ते 80 लाख रुपये पडेल बाबा 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 एवढा पैसा अरे 4-5 हजार रुपये कस्टमर देते डायरेक्ट बाबू. राहतो 5,000 रुपये एका टायमाचे एका टायमाचे म्हणजे 5-10 मिनिटाचा खेळ झाला का आटापला खेळ हा हा अरे आपण पाहतो काय आता झालं ऐक ना असंच माझ्यावर लय कर्ज झालं हा मग मला ना मग मी असं म्हटलं हा बायको माझ्या बायको मला काय म्हणे हा आता तुम्हाला ना फक्त धंदा करा धंद्याला लावायचा राहिला काय हा अशी माझी बायको बोलली म्हणे फक्त धंद्याला लावायचा राहिला मग रे म्हणलं अगं तू टेन्शन नको घेऊ थांब म्हणलं आता तू धंद्याला लावायचंच म्हणते ना मग धंद्यावरच लावतो म्हणलं थांब मग तिला चटक लागली नवीन नवीन जरा तिला आला प्रॉब्लेम बरोबर हा पण आता 3-4 कस्टमर हानी ती मस्त रोजची बाबू 3-4 म्हणजे 20,000 रुपये हा आणि काही लोक असे ठुलका झालं काय काही लोकांचं काय 5 मिनिटाचं टिकत नाही काही लोक हा काय काय राहत्या खवळेल राहत्या ना की गिरायक तिची कॅपॅसिटी 1 दिवसाची 15 कस्टमर घ्यायची झाली काय 15 हो ओ बाबू म्हणजे थांब बर का 1 मिनिट ती बायको 50 75,000 रुपये हो ती बायको तर लयच बघते मी अरे लय माल तगडा येड्या एकदम तुला सांगतो भोपळा कसा राहतो भोपळा ती बायको आहे ना भाऊ बरं का मग बायकोची तरी 1.5 किलोचे बायको डायरेक्ट 5-5 किलोचे अरे बाप रे बाप आईला तुझ्या आला तर काय सांगू आता जाऊ दे तू आता काय कर एक फोन ठेव आता तू मी आता तिच्याकडे जातो आणि तिला बराबर घोळीत येतो हा कर कस्टमर आहे माझ्याकडे लागलं हा कस्टमर रेडी
कस्टमर अरे बापरे बाप, झालं कामच झालं. चाल ठीक आहे, ठेवू का मग? फक्त तुला जिथं बोलायला घ्यायला बोलली तिथे ये फक्त. अरे 100%. तू काय काळजी करू नको. हा चालेल. चाल आता मी तिच्याकडे जातो पहिलं. थांब, ठेवू का मग? अरे बापरे, आयला काय दोस्त यायला मावाला. याला म्हणत्या दोस्ती, आयला ही खरी आमची शोलीची दोस्ती होई. आयला बाय त्यांनीच वाचवलं. एक तर तो पैसे देऊनही काटाळून गेला होता, कवर पैसे दिला आपल्याला तो. आणि त्यांनी आता आयडिया दिली आपल्याला. पाहतो आता गजरीला जरा बरं पटून पैशाची लालची देऊन टाकीतो आणि करून घेतो मी आता. आता कवर लपून बसू. अरे ऐक ना, मी फार काय कटाळा आलाय मला लपून. इकडे मॅक्स, काय? मी आहे ना मा मित्राला कॉल केला होता. हं कोणाला? माझा जोडीदार. तुला नाव नाही सांगायचं त्याचं. हं तो काय म्हटलं माहिती का तुला, खरं सांग का? हा. ऐक नीट, उसळ्या नको घेऊन रिकाम्या. नाही तर मग काय म्हणशील असं तसं हे बाय. तो त्याच्या तो काय करतो, त्याची बायको आहे ना, हं. त्याच्या असं ते बरोबर त्यांनी जुगाड लावले ते. आणि त्या जुगाडात आहे ना 70 लाख रुपये झाले त्याच्याकडं. 70 लाख रुपये का आला म्हणते? अरे तेवढं कर्ज नाही आपल्यावर. जुगार बिगार नाही ना काही? नाही रे, जुगार फिगार काही नाही. नाही तर हाय हा गोठा जाईन बरं. नाही. अरे तू ऐक ना, महापुरत ऐकून घे तेव्हा तुला समजेल बोल. ना. या बाय, तू काय म्हणतो माहिती का, तू तुझ्या बायकोला थोडंसं पट्ट्यात घे थोडं. हां, आणि तिला सांग असं नाही असं आहे. आता तो मला आहे ना गिराईक देतोय. ऐक नीट आहे, गिराईक देतोय काही नाही. 2-3 म्हणजे काय किडने बिडणे किती काय? नाही रे, नाही. मग? हे पाय, तर मी तुझा नवरा आहे. हां, समजा आता मी एखादं गिराईक आणलं तो हं. काही 2-3 मिनिटाचा कारभार राहतो, फिनिश. ते गिरायक काल 5,000 रुपये देतोय. अहो गिरायक येऊ राहिले आपल्या का पैशाला अजून काला गिरायक वाढू नाही राहिले? रे, ते गिराईक नाही. आता तुला काय आता एवढं फोडून सांगायला लागेल का या गोष्टी? मला नाही कळू जसं रातचं मला तसं ते गिरायकाचं. हा, म्हणजे दुसऱ्या माणसाला येडे बिडे झाले काय तुमच्या डोक्यात फरक अरे पडलाय? बाप, आता मग हे कवरलं पती. नाही बाय, अरे तो काय मोजायचंय का काय? एवढी घाबर, तो नवराच आहे ना मी. नाही नवरा तू आहे एकदा ऐकून घे, तुला जर एकदा पैशाची चटकर लागली ना तर तुला सांगतो ना. पण असा कसा भाडखाव नवरा? लोक नाव अरे बाळ कवळ म्हणत्या काय, कोणी पाहिलं कोणी आपल्याला या गोष्टी? मीच तुला देऊ राहिलो ना, मीच गुपित ठेवली ना त्या गोष्टी. नाही बाई, मला कळून देणार नाही. माझी शपथ आहे तुला. बाय, कर्जानी जाम झालोय आपण दोघं कर्जानी जाम झालोय की नाही. अहो काय इज्जतीचा आता मला पंचनामा एक सांग, करून एक घेऊ ऐक. राहिले. फायनान्सवाली बँकेवाली माझ्याकडे येते का? तुला त्रास देते, मला त्रास देते. पण मग कशाला इज्जतीचा पंचनामा करून घेऊ राहिले आता तुम्ही? तसं मला जर असतं तर मीच पडलो असतो, पण मला नाही ना त्या गोष्टी. मला त्या गोष्टी असते तर मीच का सगळं काही केलं. पण आता ही गोष्ट तुझ्याकडे आहे, म्हणून तुला नाही बाई, आजार बिजार वाढायचे ए, काम. आजार का आला? पिशव्या लावून घेऊ, चाल, तू काळजी करू नका. काचे आजार फिजार पिशा कोणच्या? तुला काय साखरेच्या? साखरेच्या? अरे आता तू माहित आहे बाई, गिराईक चांगला आण, त्याला सांगून देईन फोन करून, हो मला गिराईक चांगलं पाहिजे. हं, हे अशी भांगार गिराईक नको देऊ, दारुडे. हं. हा, चालेल ना? नका हो बाई, मला नाही वाहणार पळा. तो नवऱ्याचं ऐक ना. नाही बाई, तुम्ही 4 वेळेस झोपा. एकदम घ्यायचं तर 10 दम घ्या. प्रेमान असं कसं प्रेमान? अरे ऐक ना, पैशाचा प्रश्न आहे आपला. ऐक, माग काय बुचकाय? अहो काय 100-200 रुपयासाठी अरे लोकांखाली 200 तांगड्या नाही. द्यायच्या. ऐक ना, पैसे किती? हं. 5,000 रुपये. एका टायमाचे? 5,000 का आला म्हणते? अरे तो- एकाच टायमाचे का? एकच, फक्त एकदा फिनिश. उठ, समजून नाही द्यायचं आपण इकडे गोठ्या का करू त्या गोष्टी. 5,000 रुपये? 5,000 रुपये देतोय. बाई मग आता हे आले हप्त्यावाले, मग. 5 गिरायक जर केले असते. खाप तुला सांगतो काय कळलं असं काय? आता काय मोजणं करायचंय का आपल्याला? नाही. कायला टेन्शन घेते? काय होणार नाही तुला. मी आहे ना तो पाठीमागे. हा चालत. हा ठीक आहे. हा बाई, माझी शहाणी बायको आहे तू. हा, हा बाई तुमच्या मनानं बरं, तुमचाच कारभार आहे ना हा. अरे तू काळजी करू नको, तुला काहीच होऊन देणार नाही मी आहे ना तो पाठीमागे. मग पहा बाई येऊ तुमच्या का मग? मनानं. हा? हा जाऊ ना मग. हा जातो विशाल का बरं का? मग चालेल. जमलं. बाकी आता आईला बायकोला पण म्हणावलंय, आता खुश झाली ती पण. पैसा म्हटल्यावर लगेच खुश होत. चला जातो. काय बाई तमाशा आहे. 200 वारी नाही म्हणतो, 5,000 वारी म्हणतो. बाई मग असं जर हा मागच म्हणला असता हा गदड आहे हा, हं, तर 5 कस्टमर जर सकाळपासून आत्तापर्यंत झाले असते तर काला एवढी मुतत पळाली असते. हं, त्या लोकांना पाहून. जाऊ दे बाई, करील कष्ट. मग काय करायची, कस्टमरच करील. मरू दे तिकडं, कष्टाने काही खरं नाही. मरू दे तिकडं. हा बाई येऊ देच आता, कोण येतं मरू दे. मी नाही घाबरत आता. खालची सोडली सैल तर वरची किती येईल.
जुन्या लोकांचे मन फुकाट नाही. मरू दे तिकडं, कर्जच नील करायचं आता. तिला कुठे मीटर बसवेली मग काय. तशी फुकाट याच्याजवळ झोपत यांना काय दिलं, कर्जाचा डोंगर बोकांडी मारला मावाले. मरू दे, येऊ दे बाई. पण आता आईला काय समजा ना यार. चल फोन तरी कर त्याला परत. पाय बा खोटं जर बोलला ना तर माई बायको तुला सांग लातानी मारेल मला. नाही तर मग मी तिला इकून तिकून कस तरी तयार केलंय. लागला. हॅलो. झालं ना काम? हा काम झालं ना? अरे ते सगळं मानवलंय बायकोला सगळं, पण तो माणूस कोण आहे? येडं जावाने बाबा तू. काय माणूस नाही भेटला नाही का अजून? अरे तर मला माणूस नाही भेटला अजून. थांब त्याला कॉम्प्युटर करतो. घे बर. हॅलो गंगाराम. हॅलो, हा बोल ना विशाल. कुठे आहे तुम्ही? ही काय तुम्हाला म्हणलाय अमराई मध्ये येतं, मी आलोय. ते एकदा आलो होतो आपण, माझी बायको होती त्या दिवशी. हा अच्छा बरं. तिथंच आहे ना, गाडी लावली आहे. काळी गाडी आहे, ती आणली का तो? हा, काळी गाडी आणली. बरं हा काळी हा हा गाडी असेल पाय एक. हा त्या गाडी पशी एक ते. हा बरोबर. त्यांना मला ती गाडी तिलाच उभी करा बरं का. तिकडे नका आणू घराकडे बरं का. ते तुम्ही पहा यार, मला ना कस्टमर काम चालू आहे, माझी गणगण होऊ राहिली. बर. आज आहे ना, हा एक तर 4 दिवस आपण बंद होत. ठीक आहे चालेल जाऊ दे. तू कर कट आता. मी पाहतो त्याला आणि जातो घेऊन. टेन्शन वाढलं 4 दिवस काम बंद होतं ना, लय टेन्शन वाढलं. हा त्याच्या आईला मी माल नको रे करू. मला वाळात नको टाकू बरं का भाऊ. मला लय अवघड आहे. एक तर माग फायनान्स लावायला लय लागले. हा चालेल मग. त्याला चांगली सर्व्हिस द्या बरं का. अरे तू काय सांगतो, बायको अशी ठणठणीत आहे आपली बाई. आणि ते थोडं सावध राहा बरं का. काय रे चोऱ्या करतो तू, चोऱ्या. ते कस्टमर हा तू आयला आता काय मध्ये जाऊन थोडी मी पाहणार आहे का. आता तिलाच सांगावं लागेल त्या गोष्टी. सोनं नाण्यावर लक्ष ठेवी. नाही तिच्या गाड्यात काही ठेवेल. अरे राहिल्यास काय बुचका महाकारी. काहीच नाही, सगळं गेलंय पार. सगळं वाळीत आहे आम्ही दोघं. काय अरे मारायची पोते मारायचा. नाही रे भाऊ, अंगाच्या एका ड्रेसवर आहे ना, अंगाच्या एका साडीवर ती. काही नाही राहिलं आम्हाला. काय अडचण नाही. जाऊ. ठीक आहे चाल ठेव मग. जाय, भेट मग त्याला. हा चाललोय काय. आईला सोन्याचा विषय घेतो इकडे. काय राहिलंय माक आता त्याला. गाडी गाडी दिसली बा तिकडं मला. गाडी तर दिसू राहिली इकडं मला. पण मग अरे बाप्पा येतो लय बुट. का हो? नमस्कार. त्या विशाल भाऊनी मला हा तुम्हीच कधी. विशालनं मलाच पाठवलंय. अच्छा चला मग. कुठे आहे? आपल्या इकडं आहे ना. चला ना तुम्ही. तुम्हाला काय करायचं चला मा सांग. येतं. हा या. करायचंच आहे नुसतं. सगळं माहिती ना, पण तुम्हाला सांगितलं ना त्यांनी. सांगितलं हा, 5,000 रुपये द्यायचे. हा बस तेवढंच, बाकी दुसरं काही नाही. हा पैसे देणार हो, पण माल जर चांगला असला ना हा तर 5,000 देणार. हा मग माल म्हणजे काय ते दुसरं काय आमच्याकडे सगळं तेवढंच आहे काय, बाकी दुसरं काय राहते माणसाला. चाल या हळूहळू या. आईला मला विचार पडला अगं या असं म्हणलं हे काय, पण जाऊ दे आपल्याला 5,000ची घेणे. चला. कुठे आहे? हो अजून लांब आहे थोडंसं. चला ना, पावलं तर उचला तुम्ही थोडीशी. चालेल. सकाळचं गेलं ये उमण्या वाहनाचं. कस्टमर आहे म्हणे. अरे जास्त्याचा बिझनेस जास्त्यानं करावा. एका तो काम आहे का. सारे सकाळचं गेलाय गावाला येडा मारायला, अजून कस्टमर यायना. पण आजचा पहिलाच टाईम बाई. कसं करायचं काय करायचं कस्टमर ते माहीत नाही. नवऱ्याचं माहिती बाय आपल्याला. मग काय धरला का बुडावला झालं कुठं नाही झालं. पण आता कस्टमरची काय करावं लागत काय माहिती बाई. उठा ठेव. चालेल कवा जिंदगीत केलं हे काम. काय घेणार रिकामी का राहील. चाल इकडे चाल. मध्ये जायचं मग आता इकडे बाहेर करते का. चाल. काय पाहू राहिली. चाल ना. तुला काय करायचं. तुला पैशाची मतलब आहे का माणसं पाहायची. हळूहळू चाल. येऊ थांब थांब इकडे ना. हा ही बाई ही बाई आहे का? हा मला पण अशीच उंच लंबू पाहिजे होती. काढा 5,000 रुपये. चला मग. अय मग लगेच पैसे कुठे असतात रे?
आता मग आता का काय तुका केल्यावर तू नाही म्हणला असं आहे तसं आहे, मग कोण तसं नाही, विशालला विचारा. हा? आपण काम केल्याशिवाय पैसे देत नाही. पहिली सर्व्हिस कशी आहे, काय कसं आहे, ही बघितणं गरजेचं आहे ना. करून पळू नको फक्त, मग तुला सांग. नाही नाही, मी पळून जात नाही. गाडी बिडी इथं लावली आहे. अहो, इकडे टाकेत बुडू त्याला आपण. नाही पण पहिलाच मुहूर्त आहे आपला, असं मी नको तर आहे. असंच उचलीन. होय, मला हा कळल का उचलताय ते. बरं जाऊ दे चल. हे तो म्हणतो मी सर्व्हिस होऊ दे, मग पैसे सर्व्हिस सांगितली बरं का. हा माझ्यासाठी कर, नाही तर आता ना इथं बाय, मी लय तापेल तापेल म्हणजे मला फायनान्स वाले जाम केलं. जा बाई तुम्ही बाहेर व्हा, मला मरणाची लाज वाटू राहिली. या असं काय लाज ती काय काय तुला काय थोड्या वेळ समजून घ्यायचं नवराची. वय जिंदगीत केलं नाही बाई असं. हा वय तू कर. या इकडे. बाई तर चांगलीच आहे. चला घ्या उरकून आता. तुम्हाला सांगू का, हा, मी नवऱ्या बरोबर करेल बाई, पण या असं कस्टमर बरोबर पहिल्यांदाच करू राहिली. त्याला काय लाजायचंय तेव्हा? मग खरं बाई काय करायचं. तीच करायचंय आपल्याला. चल हा, त्याला लाजायचं जमतं येतो. मग आवरा ना. सोडा साडी. पुरी सोडायला लागत मग आता 5,000 रुपये द्यायचं म्हणलं. बाई. लाज. सोडली आवरा. हा, आता मला काढू द्या ना कपडे. आणि ती कशाला ठेवली ती पण काढून टाका. हा काढते ना ती. हा, काढले मी पण. बाई काय झालं? तुम्ही तर फक्त वरची चड्डी घालेली अंडरपॅन्ट घालत नाही मी. नाही. मग पडदेशीर उरकायचं म्हणलं. मग तो गंटोळ्यात या असं रापसाप 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 इकडं तिकडं इकडं तिकडं सारखं वाजत चालत असं टाना टाना. तो वाजला पाहिजे, त्याच्याशिवाय कामाला मजा येते. बाई हा? आवरा बाई. हा, आवडतंय. आणि ते काय लावी तर ते नाही आणलं का ते. आता ते आम्ही आणायचं असतं होय. आम्ही नाही आणत ती. मग ती तुम्हीच वापरायचं ठेवायचं. थांबा बाई, मग ते ए नाही अरे आवरा. थांबा ना. प्लॅस्टिकची पिशी पहा ना एखादी. आता प्लास्टिकच्या पिशवी नाही नाही तसलं नाही जुळत आपल्याला. अरे दुसऱ्या पेशंटचा फोन आलाय. अहो तो म्हणतो तसंच करा. हा, मग हे त्याला म्हणा भाऊ त्यानं नाही आणलं काहीच. मग प्लॅस्टिकची ते मर्द जाऊ दे, तू काय कर आवर पटकन पेशंट दुसरं आहे ना. दुसरा रेडी झालाय, फोन आलाय मला त्याचा थांबा बरं का. थांबा सापडली पिशी. हा, पाय ते पिशी दे, काय करायचं करा. हा. आता पिशवी लावायची का? ही पिशी लावा त्याला. हा हा, हा लावली. नावर. अरे आटपा. आई ग. आई ग. बापरे. बस कर रे. आई ग. अरे थांब ना जरा, उरकू दे ना मला तरी. हळूच ना. आई ग. मग हळूच करते ना. बापरे. आई ग. बापरे. ती पिशी काढू नका बर का. नाही नाही आई ग. आई ग. ए. थांब ना जरा, करू दे ना. बास. अरे इकडे बापरे. बोचकडे घेऊन राहिला का काय तो. आई ग. काय मध्येच आहे. आई ग. बोचकडे घेऊ नको रे माय बायकोला. बास ना. जरा थांब. एका गिरायकाला एवढा वेळ लागतोय. कवा आहे तुम्ही बेल होतं काय माहिती पण. थांब रे, 5,000 रुपये द्यायचे ना बस. अरे 5 द्यायचे म्हणजे काय पण एवढा तुंबेल का काय बायको मारितो का काय 5,000 करता. झालं 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 झालं. बस आता बस. झालं. आई ग. तिकडं उठ रे झालं बाबा. इकडं दम टाकला नाही. उठ. उठलं. हा हा. कपडे घालून ये बाहेर. आई ग. आई. इथे पाहिलं त्याचा घाम पाहिजे जायला मी गमिलं बरं घाम. रुमाल पण नाही आला का? हा अख्खे कपडे काढले ते काय यांनी. मस्त सर्व्हिस भेटली बरं का. हा ना. एकच नंबर. चांगले ना. हा, आवडले आपल्याला. काही तकलीफ नाही. बाई मला नव्हतं माहिती का बाई एवढं पार बोंगळं व्हावं लागत. हा मग काय मापाशी काय तू काय कपडे बिडती काय. आपण लोकांजवळ कसं वाटत पण होते. आता ते 5,000 रुपये देणार होते का काही जोक आहे का. पैसे घ्या पहिले. काय लगेच मोबाईल वर मार. मार मार रे भाऊ मार पटकन मार 5,000 रुपये लगेच. नाही तर मग तिचा नंबर देऊ का. हा, द्या. घे तिचा नंबर नंबर द्या. हा घे तिचा नंबर घे. 99 हा, 22 हा, 372 हा. मार. बघा मारले 5. हा नाव आलं का गजराबाई. काय कचरा बाई आले ना. चल ठीक आहे. आले रे 5,000 रुपये. आले बाई वाजलं ते. वाजलं ना. हा चल मग आता चाल आता लगेच दुसरं आलंय पाहतो लगेच त्याचं काय. हा जा पा. पायवर खापक्यात ये 5,000 झाले परत आता ये 5-10 हजारात काम झालं का नाही आपलं. हा जा. हे? काय टाप आहे फायनान्स वाल्याची आपल्या काय यायची सांग तुम्हाला आता. फायनान्स वाले सुद्धा घेते ना चढून आता. बर. तुम्ही नंतर काय ते आता आहे ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्ही नंतर बोला. मी येऊ का आता. हा तू निघ लाग उद्या तो झालं कामात. का वाटलं तर ये भाऊ.
ये आनंद वाटतोय ना? आता नंबर घेतलाय ना, हा, आता तू- डायरेक्ट येईन. आता तू कवा ये, आता काय टेन्शन नाही. हा हा. हा चालेल, येऊ का मग, पाहू का दुसरा? का हो? हं? अहो एवढा दीड कांडीचा दाद्या, हा. या असं होतं हो लंगार. अरे मग असंच म्हणते लोक, काय म्हणतात माहिती का, एवढं एवढं दिसायला म्हणजे या असं राहत, हा ना बाई, पण मी असं दे पडे तर मग या असं राहतं बाई. लय लंगार तुमचं तर काय बाई. हा? चला हा ए, दुसरं मला बघ. विसरू नको लोकाय बाई. तुम्हाला पैसा लागत हा पैसा पैसा. हं? हा आता चाल. तुमच्याकडून सुद्धा तुम्ही संध्याकाळचे झोपले का पैसे? बरं चालेल ठीक आहे, तू थांब मी आता आलो. तिला सवय लागली ना पैशाची. आता तू एक काम कर, हा मध्ये थांब मी आलो, जाऊन येतो हा परत. हा चालेल जा. लगेच भेट होतो त्याला. हा. ठीक आहे.